एकनाथ खडसेंचा आरोप भाजपच्या जिवारी, रावेरला महाजन समर्थक संतापले। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन समर्थकांनी एकनाथ खडसे यांचा केला निषेध। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका IAS महिलेशी संबंध असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता। हा आरोप राज्यभर चर्चेचा विषय बनला। त्यावरून जळगावचे राजकारण चांगलेच तापले। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे। दोन्ही नेते सातत्याने एकमेकांवर आरोप करीत असतात। हे दोन्ही नेते जळगाव जिल्ह्यातील असल्याने स्थानिक समर्थकातही तशी विभागणी झाली आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यातून विस्तवही जात नाही। श्री खडसे यांनी नुकतेच मंत्री गिरीश महाजन यांचे एका IAS महिला अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता। त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली। त्यानंतर खडसे यांनी हा आरोप आपला नसून एका पत्रकाराचा असल्याचा दावा केला होता। त्याचे तीव्र पडसाद जळगावच्या राजकारणात उमटले आहेत। रावेर येथे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, पद्माकर महाजन, प्रदेश सदस्य सुनील पाटील यासह मोठ्या संख्येने महाजन समर्थकांनी एकत्र येत खडसे यांचा निषेध केला। या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे। खडसे यांनी तातडीने माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी येथे भारतीय जनता पक्षाचे नेते उमेश फेगडे, पांडुरंग सराफ, अतुल भालेराव, तेजस पाटील, बाळू फेगडे यासह विविध नेत्यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची भेट घेतली। श्री खडसे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। एकनाथ खडसे हे व्यक्तिगत राजकारणासाठी सातत्याने मंत्री महाजन यांच्या विरुद्ध राजकीय आरोप करीत असतात। कोणताही पुरावा नसताना त्यांनी आता नवा आरोप केला आहे। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे असं त्यांनी सांगितलं। एकंदरीतच एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती। या आरोपाने भाजपमध्ये त्याची चर्चा झाली। विशेषतः गिरीश महाजन समर्थकांमध्ये संतापाचं वातावरण होतं, ते अद्यापही संतापलेले नाही। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जळगावच्या राजकारणात खडसे यांनी महाजन समर्थकांना डिवचून वातावरण तापवलं आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।